नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत मसाला बॉन्ड्सबद्दल. मसाला बॉन्ड्स हे न्यूजमध्ये होते आणि याच्यावर रेग्युलर कुठली न्यूज येत असते. मसाला बॉन्ड्स जे आहेत, आपण कॅपिटल मार्केटमध्ये बॉन्ड ही संकल्पना समजून घेतली होती. तर आपण हे समजून घेऊयात मसाला बॉन्डचे फॅक्ट्स. तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, फेसबुकवर याच नावाचा ग्रुपही आहे, तो सायमल्टेनियसली फॉलो करा. तर एकंदरच मसाला बॉन्ड सगळ्यात बेसिक काय असतं ना, बॉन्ड काय असतात तर आपण कॅपिटल मार्केटमध्ये बघितलं आहे. लॉंग टर्म ज्यावेळेस आपल्याला भांडवल पाहिजे असतं त्यावेळेस आपल्याकडे 3 ऑप्शन्स असतात. तिच्यातला पहिला असतो सिक्युरिटीज आणि तिच्यामध्ये इक्विटी आणि डेप्ट असं काय असतं. तर तिच्यामध्ये बॉन्ड नावाची जी कन्सेप्ट आहे तर तो एक कर्जासारखाच प्रकार आहे. तर मसाला बॉन्ड्स हे जे आहेत तर हे भारताच्या बाहेर रिलीज केले जातात, परंतु ते रुपयामध्ये रिलीज केले जातात, म्हणजे इंडियन रुपीज. कुठल्याही ज्या देशात आपण रिलीज करतोय तिथल्या चलनामध्ये किंवा डॉलरमध्ये न रिलीज करता हा बॉन्ड जो असतो तो रुपयामध्येच रिलीज केला जातो. हेच याचं वैशिष्ट्य आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, भारताच्या बाहेर आउटसाईड इंडिया, पण हा इंडियन रुपीमध्ये असतो, हा त्या देशाच्या करन्सीमध्ये नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता याचा उपयोग काय होतो तर कंपन्या ज्या असतात वेगवेगळ्या प्रायव्हेट, त्या फंड रेझिंग करतात किंवा त्यांना कॅपिटल पाहिजे असतं, भांडवल पाहिजे असतं, त्याच्यासाठी याचा वापर करतात. तर भारतीय कंपन्यांनी वेगवेगळ्या ओव्हरसीज मार्केटमधून म्हणजे विदेशामधून ह्या बॉन्डचा वापर करून पैसे म्हणजे भांडवल निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. याच्या आधी काय होत होतं तर याच्या आधी जे बॉन्ड्स रेज केले जायचे किंवा बॉन्ड्स रिलीज केले जायचे फॉरेन मार्केटमध्ये, तर ते डॉलरमध्ये किंवा त्या देशाच्या चलनामध्ये राहायचे. तर मसाला बॉन्डनी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून रुपयामध्ये बॉन्ड रिलीज करण्याचा जी काही प्रथा आणली आहे त्याचा रुपयाला पण फायदा होतो, ते आपण बघूयात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की रुपी डिनॉमिनेटेड जो काही मसाला बॉन्ड असतो तो कोण रिलीज करू शकतं तर कुठलीही कॉर्पोरेट किंवा बॉडी कॉर्पोरेट किंवा भारतीय बँक याच्यासाठी इलिजिबल असते की ती बाहेरच्या देशांमध्ये बाहेरच्या मार्केटमध्ये जाऊन रुपया डिनॉमिनेटेड बॉन्ड्स जे आहेत मसाला बॉन्ड्स ती रेज करू शकते तिथं, म्हणजे ते रिलीज करून पैसा रेज करू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे जे मसाला बॉन्ड्स आहेत हे का रिलीज केले जातात, कशासाठी भांडवल पाहिजे, तर एक इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भारतामध्ये पैसा लागतो. दुसरं फ्युलची इंटरनल ग्रोथ जे आहे इंधन. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की इंडियन करन्सीमध्ये आपण बॉरो करतो, त्याचा फायदा आपल्याला होतो, तेही आपण बघूयात. आता RBIने हे क्लिअर केलेलं आहे की या मसाला बॉन्ड्समधून जो पैसा जे भांडवल उभं राहणार आहे ते रिअल इस्टेट ॲक्टिव्हिटीजसाठी वापरता येणार नाही. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे रिअल इस्टेट ॲक्टिव्हिटीज अदर दॅन फॉर डेव्हलपमेंट ऑफ इंटिग्रेटेड टाउनशिप किंवा अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट, म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग वगैरे सोडून जे काही रिअल इस्टेट असतं त्याच्यासाठी हे वापरलं जाणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे कॅपिटल असणार आहे हे जमीन खरेदीसाठी किंवा लेंडिंग करता वापरलं जाणार नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की अफोर्डेबल हाऊसिंग सोडून रिअल इस्टेटमध्ये हे वापरलं जाणार नाही किंवा जमिनीच्यामधून विकत घेतली जाणार नाही, हे जे भांडवल उभं राहील त्याच्यातून. आता हा मसाला बॉन्ड रुपयामध्ये आपण सांगतोय की बाबा विदेशी मार्केटमध्ये आपण रुपयात बॉन्ड रिलीज केलेला आहे, तर याचा फायदा काय होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो बॉन्ड आहे हा सरळ सरळ रुपयाशी संलग्न आहे, त्याच्यामुळे याची जी रिस्क असते तर ती रिस्क जी असते करन्सी एक्सचेंजची रिस्क ती इन्व्हेस्टरकडे जाते, इश्युअरकडे जात नाही. म्हणजे ज्यांनी बॉन्ड इश्यू केलेला आहे त्याच्याकडे ती जोखीम येत नाही, पण एक्सचेंजमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या जर रुपयाचा भाव कमी झाला तर ज्यांनी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्याला तो लॉस सहन करावा लागेल, ना की ज्यांनी हा बॉन्ड रिलीज केलेला आहे मार्केटमध्ये तो. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे जर रुपयाची किंमत उद्या कमी झाली तर जो फॉरेन इन्व्हेस्टर आहे ज्यांनी याच्यात पैसे गुंतवलेले आहे त्याला लॉस सहन करावा लागतो आणि भारतीय एंटायटी किंवा भारतीय कंपनी ज्यांनी तो रिलीज केलेला आहे त्यांना हा लॉस सहन करावा लागत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यातली की आता फॉरेन इन्व्हेस्टर जे असतात ते मसाला बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात, तिच्यातून भारतात पैसा पण येतो आणि याच्यामुळे काय होतं की रुपयाला सपोर्ट मिळतो. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्यावेळेस रुपयामध्ये ट्रान्झॅक्शन होतील तर त्यावेळेस ऑब्वियसली रुपयाला एक सपोर्ट निर्माण होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे लोक याला रिलीज करतात त्या लोकांना पण सपोर्ट असतो RBI आणि त्या सगळ्या गोष्टींचा, की
शिल्ड असते, म्हणजे त्यांना सपोर्ट कशा करतात, जर करन्सीमध्ये फ्लक्च्युएशन झालं त्या केसमध्ये, हा ना, तर ते एक महत्त्वाचं याच्यामध्ये शिल्डिंग त्यांना दिलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता हे जे बॉन्ड्स आहेत तर यांना कोण सबस्क्राईब करू शकतं किंवा कोण घेऊ शकतं. आता हे बॉन्ड्स कुठे इश्यू होऊ शकतात, ते अशाच देशामध्ये इश्यू होऊ शकतात जो देश फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचा मेंबर आहे, FATF. हे खूप महत्त्वाचं आहे की मसाला बॉन्ड FATFचा मेंबर असलेल्या देशामध्येच रिलीज करता येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आंतरराष्ट्रीय जे काही संस्था आहे, सिक्युरिटी कमिशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटी कमिशन, याचा मेंबरसुद्धा तो देश असला पाहिजे आणि FATFचा पण असला पाहिजे. या दोन संस्थांचा जर तो सदस्य असेल त्या केसमध्येच त्या देशामध्ये हा बॉन्ड रिलीज होईल. मग त्या देशातले जे रहिवासी असतील, नागरिक असतील, ते याला सबस्क्राईब करू शकतात. आणि याच्यामध्ये जे असेल की म्हणजे दुसरा पण एक मुद्दा येतो की अशा मल्टीलॅटरल किंवा रिजनल इन्स्टिट्यूशन की जिथं भारत सदस्य आहे अशा ठिकाणी तिथल्या देशातले नागरिकसुद्धा याला सबस्क्राईब करू शकतात. तर ते एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की याचा मिनिमम मॅच्युरिटी पिरियड किती असतो. तर याचा मिनिमम मॅच्युरिटी पिरियड $50 मिलियन जर तुम्ही मसाला बॉन्ड रिलीज केले असेल तर त्याच्यासाठी 3 वर्षाचा आहे. जर तुम्ही $50 मिलियन पेक्षा जास्त पैशाचे मसाला बॉन्ड्स रिलीज केले तर त्याच्यासाठी मॅच्युरिटी पिरियड आहे 5 वर्ष. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची जी गोष्ट असते की या बॉन्डचं जे कन्व्हर्जन असतं तर जो रेट असतो तर तो मार्केटनुसार लागतो. तो जे का मार्केटमध्ये असेल ट्रान्झॅक्शन आणि एक्सचेंज त्याच्यानुसार तो लागेल. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, केरळ हे पहिलं स्टेट बनलेलं आहे भारतातलं ज्याने मसाला बॉन्ड लिस्ट केलेले आहेत. आणि हे लिस्ट करताना केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड जे आहे त्यांनी जवळपास 2150 करोडचे लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये मसाला बॉन्ड रिलीज केलेले आहेत. तर एवढं लक्षात ठेवा की भारतातलं पहिलं राज्य जे आहे ते केरळ आहे. केरळने असं का केलं तर त्याचं सिंपल उदाहरण असं आहे की केरळमध्ये जे काही फ्लड सिच्युएशन होती, जे काही पूर आला होता त्याच्यामुळे केरळचा मोठ्या प्रमाणावर लॉस झालेला आहे. आणि त्याच्याकरता केरळला आता त्यांच्या पायाभूत सुविधा पुन्हा एकदा उभ्या करायच्या आहे, रिबिल्ड द स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्याच्याकरता केरळला पैसा पाहिजे. त्या पैशासाठी मसाला बॉन्ड जे आहेत ते रिलीज केलेले आहेत लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये. तर ते एक लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ह्या याच्यामध्ये हे केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड जे आहे ज्यांनी हे सगळं केलेलं आहे मसाला बॉन्ड रिलीज वगैरे, तर हे मोबालाईज करणार आहे याच्यासाठीचं फंडिंग आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे स्टेट ॲक्टच्या अंडर. तर तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता रिसेंटली फेब्रुवारी 2020मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे तिने लिस्ट केलेले आहेत 10 इयर मसाला बॉन्ड्स 850 कोटीचे. आणि इंडिया INXवर त्यांनी रिलीज केलेले आहेत. याच्याबरोबरच विदेशात पण आहेत. आता हे इंडिया INX काय आहे? इंडिया INX हे देशातलं पहिलं इंटरनॅशनल एक्सचेंज आहे. इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर जे गिफ्ट सिटी गुजरातमध्ये होतं आहे तर तिथलं हे INX पहिलं इंटरनॅशनल एक्सचेंज आहे. आपण ऑलरेडी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी हा व्हिडिओ बघितलेला आहे बघा. तिच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की पहिलं सेंटर हे गुजरातमध्ये आहे आणि ते INX आहे आणि तिथून हे रिलीज झालेलं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. तर हे जे आहे तर मसाला बॉन्ड जे रिलीज केले गेलेले आहेत ते लक्झमबर्ग एक्सचेंज आणि इंडिया INX या 2 ठिकाणी केले गेलेले आहेत. तर ते लक्षात असू देत. आपण बघितलं होतं की प्रत्येक वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन ट्रान्झॅक्शन करण्यापेक्षा भारतातच ते ट्रान्झॅक्शन झाले पाहिजे. त्याच्याकरता आपण हे सगळं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर उभे केलेले आहेत. तर इंडिया INX हे MCQसाठी पहिलं सेंटर. ओके, तर इथं हे रिलीज झालेलं आहे ते एक लक्षात ठेवा. आणि मसाला बॉन्ड जो पहिला होता तो इश्यू झाला होता 2014मध्ये. IFCने केला होता इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करतात. तर हेही लक्षात असू द्यात. तर मसाला बॉन्ड ही जी संकल्पना आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बेसिक जे आहे याच्यातलं त्या बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. मसाला बॉन्ड हा रुपी डिनॉमिनेटेड असतो. अशाच देशांमध्ये होऊ शकतो जो FATFचा सदस्य आहे आणि इंटरनॅशनल सिक्युरिटी एक्सचेंज जे काय आहेत त्याचे सदस्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा जो मसाला बॉन्ड आहे या मसाला बॉन्डची जी काही रिस्क असते ती इन्व्हेस्टरकडे असते, इश्युअरकडे नसते. तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की केरळ हे पहिलं राज्य आहे देशातलं की ज्यांनी मसाला बॉन्ड रिलीज केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एशियन डेव्हलपमेंट बँकेने जे केलेलं आहे INX इंडिया INX तर ते पहिलं इंटरनॅशनल
जे काही ट्रान्झॅक्शन सर्व्हिसेस सेंटर आहे आपलं, तर ते एक लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदा 2014मध्ये झाला होता. हे महत्त्वाचे फॅक्ट्स लक्षात ठेवा. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.